नमस्कार, मैं हूं आपके साथ प्रिया। आप देख रहे हैं TTN 24 न्यूज। आज की खबरों की शुरुआत कुछ बड़ी खबरों के साथ। भंडारा के अपर पुलिस अधीक्षक ईश्वर कातकड़ी का चंद्रपुर तबादला हुआ। भंडारा की में सेवा देते हुए उन्होंने कानून व्यवस्था को मजबूत से संभाला। विदाई समारोह में उन्होंने भावुक होकर के कहा कि भंडारा के नागरिकों और सहकर्मियों से मिला स्नेह कभी नहीं भूलूंगा। कुछ चुनौतियों और यादगार लम्हों को साझा करते हुए माहौल भावुक हो गया। पुलिस कर्मियों की आंखें नम थी तो चंद्रपुर जैसे बड़े जिले में पदस्थापना की खुशी भी दिखी। नए अपर पुलिस अधीक्षक का स्वागत भी गरिमामय तरीके से किया गया। पुलिस एक्झिबिशन आपण केले, त्यामध्ये आपण बरेचसे मुला मुलींना बोलवले। सुमारास 8 ते 10,000 मुला मुली इथे आले। वेगवेगळे कार्यक्रम आपण त्यामध्ये केले। सायबर बॉटच्या इनॉग्रेशन त्याच्यामध्ये केले आणि इतर इनॉग्रेशन सुद्धा केले। याच्या व्यतिरिक्त वेगवेगळी नवीन इनिशिएटिव्ह जे आपण इथे घेतले त्याच्यामध्ये ईश्वर कातकाडे साहेबांच्या मोलाचा सहयोग, मार्गदर्शन आणि त्यांचे सजेशन होते। चॅलेंजिंग टास्क होता तो कवलेवाड्याला ज्या ठिकाणी टायगर किलिंग झालं होतं, आपण त्या ठिकाणी आला होता। म्हणजे आपण एसी मध्ये बसून अनेक गोष्टींचं प्लॅनिंग करतो, परंतु ती घटना घडली संध्याकाळी 6-7 वाजता। आम्ही पोहोचलो अर्धा पाऊण तासामध्ये, पूर्ण टीम पोहोचली, परंतु तोपर्यंत सगळे गाववाले ते पण जंगलामध्ये त्या ठिकाणावरून साहेबांची गाडी असेल, माझी गाडी असेल, जवळपास 2 किलोमीटर पर्यंत आमच्या गाड्या लावल्या होत्या। आणि जंगलामध्ये गेलं तर थंडीचे दिवस, सर्व पोलिसांच्या अंगामध्ये ते जॅकेट घातलेले पोलीस कोण आहे आणि सिव्हिलियन कोण आहे ते सुद्धा समजत नाही। आणि समोरचे नागरिक एवढे अग्रेसिव्ह होते की सर्वांच्या हातामध्ये मोठमोठ्या काठ्या होत्या जंगलातल्या आणि आमच्याकडं छोट्या छोट्या काठ्या। म्हटलं हे जर अग्रेसिव्ह झाले तर काहीच नाही, परंतु प्रोफेशनल पोलिसिंगचा पार्ट म्हणून PSS टीम होती। आम्ही PSS टीम वरती वारंवार बोलत होतो। सर पण त्यावेळी आले आणि शांततेमध्ये तुमची काय डिमांड आहे तर मग हे करा ते करा, त्यांच्याशी डायलॉग केला, मग पंचनामा जागेवर करा आणि मग तो वाघ सुद्धा बेशुद्ध करून घेऊन गेले। खरं भीती अशी होती की त्यांनी वाघाला मारलं असतं, परंतु वाघ सुद्धा बेशुद्ध करून ते घेऊन गेले। त्या महिलेचं सुद्धा PM केलं। म्हणजे सरांच्या गाड्यांमध्ये सरांची इच्छा होती की मी अजून 1 वर्ष इथंच थांबावं, मला आवडलं असतं, परंतु 2.5 वर्षानंतर शासन कधीही बाहेर काढेल, त्यामुळे म्हटलं आता मी नवीन ऑप्शन बघतो। नाहीतर मला सुद्धा काम करताना खूप तुमच्याबरोबर एन्जॉय करता आला। कारण भंडारा जिल्हा क्राईम कंट्रोल आहे, छोटा जिल्हा आहे। किती सुद्धा आपण फॉलो घेतला तरी आपल्याला जास्त वेळ थांबायची गरज नाही। जसं सिटीमध्ये 10 तास 12 तास, इथं प्रोफेशनल पोलिसिंग केलं तर 7-8 तास खूप होऊन जातो। त्याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये जसं रिव्हिजन करतो तसं पूर्णपणे जिल्हा कंट्रोलमध्ये येतो। इथले स्थानिक नागरिक असतील, पत्रकार असतील, खूप समंजस आणि समजूतदार आहेत। असं कधीही झालं नाही आमच्या बरोबर, कधी आरेतुरे किंवा हमरेतुरे झाली नाही, परंतु बाकीच्या डिपार्टमेंट बरोबर झालेली आहे आपली। कधी मग पालकमंत्री साहेबांची मीटिंग असेल, कधी रुसवा फुगा असतो, तसं कोणीतरी एखाद्या रुसवा फुगा बाहेर काढतो, परंतु आमच्या बरोबर तसं पोलिसांबरोबर कोणी रुसत पण नाही। आमचा एक बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक म्हणजे हे आपले आई वडील आहेत। आणि मग जसं सर आल्यानंतर सरांचा नेमस्तपणा, करारीपणा कुठेतरी कुठल्या तरी पॅरामीटरमध्ये तुम्ही सापडणारच। आणि ते सर शोधायचे बरोबर, आणि शोधल्यानंतर रागवल्यानंतर मात्र AC मध्ये बसल्यावर सुद्धा मीटिंगमध्ये घाम फुटायचा। माझी तर अशी अवस्था व्हायची, सगळ्यांचीच होत असायची। आणि मग त्यानंतर काय, त्याच्यानंतर आहे पर्याय, आईकडे जायचं आपलं। सर म्हणणार काय झालं रे, का तुझं काय हे राहिलं, आणि मग त्या ठिकाणी चर्चा, मग कुठला मार्ग आहे हे पुढच्या वेळी करून घे, आणि अशा पद्धतीनं काम करत असायचो आम्ही। मला असं वाटतंय की सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळून घेतलं। आणि ज्यावेळी नवीन ठाणेदारकी असते त्या अधिकाऱ्यांना तर अशी एक गरज फार असते। आता खरं मोरे सर हजर झालेले आहेत, तर ईश्वर सर कातकडी सरांच्या निमित्ताने जी पोकळी निर्माण झाली तर आपण भरून काढाल अशी अपेक्षा आहे, जेणेकरून नवीन अधिकाऱ्यांनाही काम करण्याचं प्रोत्साहन मिळतं।